संक्रांत म्हटली तर अगदी गोड गोड तिळगुळाचे लाडू आपल्या घरामध्ये बनायला सुरुवात होते। त्यामुळेच आज मी आपल्यासोबत अगदी खुसखुशीत असे तिळगुळाच्या लाडूची रेसिपी शेअर करत आहे। तर करायचं काय, सगळ्यात आधी आपण अर्धा कप इतपत शेंगदाणे घेऊया आणि छान असे हे शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया। त्यानंतर 2 कप इथं मी तीळ घेतलेली आहे, ती सुद्धा इथं खमंग भाजून घेतलेली आहे। तीळ आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगली असते, कारण की यामध्ये कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं। म्हणून हिवाळा संपत आला की हे तिळगुळाचे लाडू आपण अवश्य बनवतो। त्यानंतर 2.5 कप इथं गूळ घातलेला आहे। गूळ इथे आपल्याला छान असा गोळीबंद पाक होईपर्यंत छान असा शिजून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा, व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये भाजलेली तीळ आणि दाण्यांचा कूट घालायचा। सगळी जिन्नस छान अशी एकजीव करायची आणि हलकसं कोमट झालं की हाताला थोडंसं थंड पाण्याने ग्रीस करून घ्यायचं आणि याचे छान छान असे लाडू वळवून घ्यायचे। लाडू अगदी सॉफ्ट बनून तयार होतात। याची डिटेल रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, खाली टॅग सुद्धा करते, नक्कीच चेकआउट करा। आणि हो, अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आणि हो, हॅपी मकर संक्रांती।